आजपासून संपूर्ण कृषी निविष्ठा विक्री केंद्र बेमुदत बंद ठेवण्यात आले, तर याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे। खत कंपन्या मुख्य खतासोबत शेतकऱ्यांना नको असलेली इतर उत्पादने घेण्याची सक्ती विक्रेत्यांवर करत आहे। परिणामी विक्रेत्यांचे आर्थिक नुकसान होऊन शेतकऱ्यांना नाहक भुर्दंड सहन करावा लागतोय। अशा 8 मागण्यांना घेऊन महाराष्ट्र फर्टिलायझर पेस्टिसाइड सीड्स डीलर्स असोसिएशन आक्रमक झाली आहे। माफदाच्या समर्थनार्थ राज्यभरात 27 एप्रिलपासून कृषी निविष्ठा विक्री केंद्र बेमुदत बंद ठेवण्यात आले। जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत कृषी केंद्र उघडणार नाही, असं कृषी केंद्र चालक यांनी सांगितलंय। महाराष्ट्र असोसिएशन जे आहे फर्टिलायझर त्यांनी पूर्ण महाराष्ट्रमध्ये जितकी दुकाने आहेत ते बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। याच्यामध्ये आमचे पुष्कळसाठी अटी आहेत। त्याच्यामध्ये साथी पोर्टल आणि फर्टिलायझरमध्ये जे लिंकिंग होतात त्याच्या मध्यनजर हे आम्ही बंदचा पुकारलेला आहे आव्हान। आमची पूर्ण 8 मागणी आहेत। त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटकडून आम्ही हे मागणी पूर्ण व्हायची हे त्यासाठी बंद ठेवलेलं आहे। शेतकरी येत आहे हो, सकाळपासून पुष्कळ शेतकऱ्यांचे फोन येऊन राहिले आणि पुढील जे हंगामा येणार आहे त्याच्यासाठी थोडा त्रास शेतकऱ्यांना पण होणार आहे। त्यासाठी आम्ही शेतकऱ्याला जे त्रास होत आहे त्याच्यासाठी आम्ही थोडंसं हे आहे सॉरी म्हणतो त्याला, पण आमची जे मागणी आहे ते पूर्ण व्हावी त्यासाठी आम्ही बेमुदत बंद ठेवलेला आहे। न्यूज रिपोर्टर चेतन समरेत, आज 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।